गिरित्रतां कुरु माहि कूषे पुरुषं जगते शिवेन वचसा त्वा गिरिशाच्छावदामसि यथा नः सर्वमिज्जगदयक्ष्मगो सुमनामसत् अध्यवोचरधिवक्ता प्रथमो दैव्योऽभिषक् अहेतश्च सर्वान् जम्भयन् सर्वास्त्रयातु धान्यः असौ यस्ताम्रो अरुण उत बभ्रुः सुमङ्गलः ये चेमागो रुद्रा अभितो दिक्षु श्रिताः सहस्रशो विच्छागुम्भेण ईमहे असौ यावसर्पति नीलग्रीवो विलोहितः उतैनं गोपा अदृशन्नदृशन्नुतहार्यः उतैनं विश्वाभूतानि सदृष्टो प्रलयादिनः नमोऽस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीढुषे अथो ये अस्य सर्वानो हन्तेभ्यो करन्नमः प्रमुञ्च धन्वनस्त्वमुभयोराग्नियोज्याम् याश्च ते हस्तनिशवः पराता भगवो वपा अवदत्यनस्त्वकं सहस्राक्षशतेषु ते निषेव्य सन्न्यासां मुखात्मो न सुमना भवान् ननः विषञ्जो बाणभागो उदात् अनेशं नस्येषव आभुरस्य निषङ्गचिः नमो भवाय तरुद्राय नमः सर्वाय नमः शुभदये नीलग्रीवाय रजतिगन्धाय नमः कपर्दिने नभ्युच्चकेशाय नमः सहस्राक्षाय शतधन्वने नमो गिरिशाय रजतिविष्टाय नमो मेघृष्टमायस्याय नमः नाट्याय वैश्वर्याय नमः गोप्याय वट्याय नमो वश्याय वश्याय नमो मेघ्याय विद्युत्याय नमः तीभ्र्याय तप्याय नमो वात्याय रेत्याय नमो वास्तव्याय वास्तुवाय नमः सोमाय रुद्राय नमस्ताभ्राय रुणाय नमः शङ्खाय शपतये राय भीमाय नमो वधाय दूरे वधाय नमो हन्त्रे हरीयसे नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमस्काराय नमः शम्भवे नमयोहवे च नमः शङ्कराय वयस्कराय नमः शिवाय च शिवतराय नमस्तेज्याय च पूज्याय च नमः पार्याय च वार्याय च नमः प्रतरणाय गोत्तरणाय च नमः आधार्याय च नाद्याय च नमः श्रुत्याय च नमः शिवत्याय च प्रपाद्याय च नमः हिरण्याय च प्रपथ्याय च नमः किगोषदाय च क्षयणाय च नमः कुलस्तये च नमो गोमुख्याय च गृह्याय च नमः कल्प्याय च गेह्याय च नमः काट्याय च ज्येष्ठाय च नमो हृदयाय च निवेश्याय च नमः पागुंसव्याय च रजस् नमः श्रुत्याय च हरित्याय च नमो लोप्याय च लप्याय च नमः ऊर्ण्याय च शून्याय पर्ण्याय च पर्णशत्याय च नमो पकुरमाणाय च विघ्नते च नमः आक्षिदते च प्रक्षिदते नमो वक्किरिकेभ्यो देवानां सर्वभूतराय नमो
गणेशाय नमः. वैश्य एकता यूट्यूब चॅनलाक तुमकां हार्दिक स्वागत करता. आयचे आमगेले देवस्थानाचे प्रधान अर्चक जावन आशिल्ले जयराम भट चिंचलकर, जयराम भट माम हेंगे लागीं आमगेल्या समाजा विशय दोन उत्तर उलोवंक हांव म्हणून विनंती करता. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री लक्ष्मी वेंकटेशाय. मुख्यदवन देवस्थान कसलेक म्हणजे एक अभिप्राय. अन्यक्षेत्रे गतं पापं देवालये विनश्यति. देवालय क्षेत्र कृतं पापं वज्रलेपं भविष्य म्हणून देवस्थान कसं म्हणलेली विषय जाऊन आमगेल्या पापचं निवृत्ती करचे एक स्थान. आम्ही क्षणक्षणा कसं आम्ही पाप करते असतात अशें आसतना ते खंयच्यो नमुनेंत परिहार करचे म्हणलेली देवता सन्निधानाक बसून थंय भक्तीपूर्वक आसतना परमात्मान आराधना केल्या पक्षाक कलियुगांत जनांगेल्या पापतना भारी सुलभार परिहार जाता. पाप परिहार जाल ಕೂಡ कसं जाता म्हणल्यार आमगेले इश्टार्थ प्रति एक व्यक्तीक आसतना म्हाका आरोग्य जेवका, संपत्ती जेवका, चांगली रीती शांत समाधान जेवका, चांगली रीती संसार निर्माण करचे एक योग्यता म्हाका मेळका म्हणून प्रति जनांगेले एक आशा आसा. तसं ते आशे परिपूर्ण जेवका जाल्यार आमी पुण्यवंत जेवका. पुण्यवंत जेवका जाल्यार आमगेले पाप निवृत्त जेवका. ह्या दोनूय खंय मेळटा म्हणल्यार आमगे देवस्थानांत. त्या तसं त्या देवस्थानाक विशेष म्हणतना धर्मसाधनेक एक प्राशस्त्य दिलात. अशें आसतना हांव सादारण एक 50 वर्सां दाखोवन हांगाचे आसा. म्हाका आतां 69 वर्सां अशें आसतना 19 वर्साच्या अवधी नंतरच किना विशय दवरून देवस्थानांत हांव येवनच किना भगवंताले काम करते आसा. तसं त्या एक 50 वर्साचे फुडल्याचे एक संदर्भ घेतल्यार देवस्थानाचे भारी एक क्षीण स्थितींत तशें प्रत्येक देवस्थान क्षीण स्थिती आमचे अंतू आमगेले देवस्थानांत भारी एक विशय जावन बेळवणी कसले ना जेवणे येवचे भारी उणें आशिल्लें. तशीच उत्सवाकय जेवणे भारी उणें आशिल्लें. तेजे नंतर आसतना समाजाच्या जनांक आसतना भगवंतान एक प्रेरेपण दिवन विशय जावन आसतना ह्या बेळवणीकेक कारण जावन आसतना आज ह्या नमुन्याचे एक भारी वैभवांत आसतना हांग आराधन देवका जाल्यार जनांगेले एक भक्ती आनी श्रद्धा. जनांक भक्ती श्रद्धा आशिल्ल्या पक्षाक मस्त आसतना थंय देवान स्पंदन करतकीं सोहम भावेन ध्यायेत. भगवंतान भितर आसा आमगेले कश्ट निवृत्ती करून दिता म्हणजे एक भावन आशिल्ल्या पक्षाक खंडीत जावन आसतना आमी देवस्थानाक वचूनच शुद्ध देवस्थानाक पांय पडूनच किंवा देवस्थानाक तसं त्या देव मंदिरांत प्रार्थना केलेल्या पक्षाक खंडीत जावन आसतना भगवंतान आमगेले केळीक खंयचे सिद्धी करून दिता. अशें आसतना 50 वर्सां फुडल्यान खंयचे रितीन तशें केली ते सबूत जावन आसतना आतां आश्चर्य जाता इतलो व्हड देवस्थान धरलें की म्हणून. कशें जालें म्हणल्यार जनांगेले एक विश्वास आनी भक्ती जेवन कितलेकी हांगा सेवा करते आसतात. आमी पळयतात आतां उत्सवा समयाक आसतना चेडवां घराक वचना अशें देवा सेव कोयर काडचे की शुद्ध करचे की पान काडचे की वारचे की खंयचे जेवका की कसर आमी सांगले की कूडलें करतात. त्या विशयांत भगवंतान भारी संतोष पावता काय इत्या म्हळ्यार तेंतू हांव कोट्याधीश लक्षाधीश मागीर एक दुड्डू आसा ह्या काम करया ना म्हणजे एक भावना ना. आमी देवान सेव करचे म्हणजे एक भावनेंत आसतना जेवण येवन आसतना हांगा चेडवान काम करतात. त्या निमित्तान तसं त्या भक्त नमे भक्त प्रणश्यती म्हणून भक्तांक हांव कश्ट दिना म्हणजे भगवंताले एक वचन आसा. त्या निमित्तान तसं त्या कश्ट दिना अशी भगवंतान आज ह्या नमुन्याचे एक ब्रह्मकर्श जावन ह्या नमुन्याचे एक जीर्णोद्धार जावन आसतना आज तसं त्या आमकां उजवाड दिल्लें क्षेत्र म्हणल्यार वेंकटमलान एक सान्निध्य. त्या निमित्तान जनांक आसतना वेंकटमलान अनुग्रह दाखोवन आसतना भविश्याचे उजवाड जाल्ला. कश्ट कोणाक पुरा जनांक आसा. प्रधानमंत्री कश्ट आसा, राष्ट्राध्यक्षाक आसा, सुप्रीम कोर्ट जड्जाक कश्ट कोणाकय ना म्हणून ना. अशें आसतना कश्ट परिहार जावन आसतना कश्ट आयलो पक्षांत हांवें धैर्यान एदुरसून तेंतच किंवा आमी पार जावन आसतना मुखार एक वचे एक धैर्य दिवते कोण म्हणल्यार भितर बसलो भगवंतान. अशें आसतना तसं त्या शक्ती आसतना भगवंतान चेडवांक दिला. तशीच आडळते मुक्तेश्वर पळयतात सकाळ देखून रात्री पर्यंत हंगाचे आसतात. तेंगेलें काम सगळें सोडून आसतना हंगाचे आसतात. व्यवहार मागीर करया ह्या 7 दिसाच किंवा आमी देवस्थानांत वचचें इत्या म्हणल्यार वर्सांत आमकां 7 दीस मेळचे. अशें 7 दिसय हांगा आसून आमी आराधन केल्या पक्षा खंडीत जावन व्यवहारांत 7 दिसांत कितलो आमकां व्यवहार जाल की तेजे 10 वांटे भगवंतान आमकां दिता म्हणजे एक धैर्य तांकां आसा. त्या निमित्तान पुरा नमुन्याचें तेंगेलें काम सोडून आसतना तनुमना धनपूर्वक भगवंतान आराधन करते आसात. बायल मनशां पळयतात पुरे जना फुडें एक 10 वर्सां फुडें भजन बायल मनशां करनाशिल्ले. आज तशें न्ही एक सुद्दां तेंकांचे एक तांकां रिजर्व जाल्ला. नाजाल्यार घरांत कोणें येता भजन करनात. आमी पळयतात आमगेल्या घरांत ते भजन करना कोणालाय घरांत भजन करतात. आज देवस्थानांत वैश्य महिला मंडळी भजन करतले. आज एक 10 वर्सां हांव पळयता
मंडळी असताना भजना मंडळी वैश्य महिला मंडळी भजन करतात भजनेंत असताना परमात्मा भारी संतोष येता तशें येतना तस त्या भजन करता भगवंता सुप्रीत केलात अशें येता सुप्रीत करून भगवंतानी आमगेले सगळे कष्ट परिहार करून दिव या यूट्यूबाचे पूरा कार्यकर्त्यांक आनी विषय देवन एक उमेद दिवन असताना चंद्रीतेन भगवंताला जनसेवे जनार्दन सेवे म्हणून सांगलात अशें येतना तस त्या जनसेवे करून भगवंताला आराधन करचे म्हण येतना तांकां शक्ती भक्ती सामर्थ्य प्राप्त करून आनी उन्नत स्थितीन या देवस्थानाक येवन भगवंताना पूर्ण आशीर्वाद तुमकां मेळो कोरोना म्हणजे एक तसल त्या शब्द माय जेवचे म्हणके भगवंता तुमकां सर्वैर अनुग्रह करून देन निश्चिंत जीवन करचे म्हणके आयुष्य आरोग्य आमगे चरणमांक हेच संस्कार दिवका इतर म्हणे आमी आतां खंयचे संस्कार युक्त जीवन करता की तशी आमगे चरणमांक आमी पळयता सांजसान चरणमान आसात शर्ट काडनासतना कोयर करतात खांद मारतात भारी आमकां संतोष जाता इतल्या म्हणल्यार चरणमानीक एक संस्कार जीवन स्कुलाक गेल्यार आमगे विद्या दिता संस्कार दिना संस्कार दिवचे कोण म्हणल्यार आना आनी अम्मानी आन अम्म कशे आचरण करतात तशी चेडुबानी आचरण करतात आन अम्म देवस्थानाक येवचे जाल्यार तेणी असं देवस्थानाक येतात देवस्थानाक पांय पडतात सुत्त काडतात भगवंतानाक प्रार्थना करतात तसले संस्कार असताना भगवंतान या चेडुबांक देवन चेडुबांगेले मुखार जीवन भविष्य जीवन उजवाड जेवचे म्हणके भितर बसलो तर लक्ष्मी मिंकड अनुग्रह करून देव म्हणून देवालयाक प्रार्थना करून दोन मंगळ वाक्य उल्लवच्या संदर्भ सर्वांक हांव धन्यवाद देवन आसा
प्रियप्रभुवरैराराधित श्रीमते ऋग्वेदप्रियमन्त्रवर्णकथितं ऋग्भिर्युतं संस्तुतं नानारूपसमन्वितैश्वरगणैस्तं वेदमाराधय देवदेवोत्तमदेवता सार्वभौमग्राणकोटिब्रह्माण्डनायक ऋग्वेदप्रिया ऋग्वेदसेवाम् अवधारय। आतो न इन्द्रक्षुमन्तं चित्रं ग्राभं संग्रभाय महाहस्ते दक्षिणेन विद्माहित्वा तु विकोर्मिन्तु विदेष्णन्तु विमागं तु विमात्रमवोभिः न हित्वा शूरदेवानमर्ता चोदित्सन्तम् भीमन्नगां वारयन्ते एतोन्निन्द्रं स्तवामेषानं वस्वस्वराजं न राधासामर्धिषन्नः पृस्तोषदुपागासि शत्रवत्सामगीयमानम् अभिराधासा जुगुरत आनो भरदक्षिणेनाभिसव्येन प्रमृषा इन्द्रमानो वसोर्निर्भाग उपक्रमस्व भारदृशता दृष्णो जनानाम् अदाशुष्टरस्य वेदाः इन्द्रय उनुते अस्ति वाजो विप्रेभिः सनित्वः अस्माभिः सुतं सानुहि सद्यो जुवस्ते वाजा अस्मभ्यं विश्वश्चन्द्राः वशैश्च मक्षोजरन्ते गणानान्त गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत अनुशृण्वन्नोतिभिः सीदसादनम् निशुसीद गणपते गणेशु त्वामा हुर्विप्रातमं कवीनां नरते त्वत्क्रियते किञ्चनारे महामर्कं मागवं चित्रमर्च अभिज्ञानो मगमन्नादामानां चखे बोधिवाचुपते सखीनां रणं कृतिरणकृत्सत्यशुष्मा भक्ते चिदाबाजाराये अस्मान्। हरिः ॐ स्वस्ति। यज्ञोत्पादित सर्वकामित बल श्री देवदेवोत्तम यज्ञाराधित यज्ञवृन्द विभव श्री यज्ञयज्ञेश्वर ब्रह्मेन्द्रादि विशेष संस्कृत यजुर्वेद प्रिय प्रस्तुतं छन्दोभिः मुनिभिः प्रदर्शितपदं तं वेदमाराधय देवदेवोत्तम देवता सार्वभौम अखिलाण्डकोटि ब्रह्माण्ड नायक यजुर्वेद प्रिया स्वामिन् यजुर्वेद सेवामवधारय। ॐ श्री गुरुभ्यो नमः। हरिः ॐ। शञ्च मे वयश्च मे प्रियञ्च मे नु कामश्च मे सौमनसश्च मे भद्रञ्च मे श्रेयश्च मे वस्यश्च मे यशश्च मे भगश्च मे द्रविणञ्च मे यन्ता च मे धत्ता च मे क्षेमश्च मे धृतिश्च मे विश्वञ्च मे महश्च मे संविच्च मे ज्ञात्रञ्च मे सोश्च मे प्रसोश्च मे सीरञ्च मे लयश्च मरुतञ्च मे मृतञ्च मे यक्ष्मञ्च मे नामयच्च मे जीवातुश्च मे दीर्घायुद्वञ्च मे न मित्रञ्च मे भयञ्च मे सुगञ्च मे शयनञ्च मे सुषाच मे सुधियञ्च मे। हरिः ॐ स्वस्ति। सामोद्गीत समस्त नाम विभव श्री देवदेवोत्तमान् सामाराधित सामसन्नुतपद श्री काम कामप्रदान् देवाराधित मंत्र तंत्र सहितं श्री सामवेद प्रिया सम्यग्राहित गाथयानुकृतं तं वेदमाराधयान् देवदेवोत्तम देवता सार्वभौम किराणकोटि ब्रह्माण्ड नायक सामवेद प्रिया सामवेद सेवाम् अवधारयान्। ॐ अग्नायाहि वीतये गृणानो हव्यदातये निहोता सत्सि बर्हिषि। ॐ स्वस्ति। गीर्वाणस्तुदपाद पंकज सुहृ प्राणप्रदाथर्वणं
कर्माराधित शर्म संततिकर श्रीदेव देवोत्तम सर्वार्थ प्रिय सर्ववंदित पदाथर्व प्रिय श्रीकरम सर्वाभीष्ट सुखप्रदम हितकरम तम वेदमाराधय देवदेवोत्तम देवता सार्वभौम अखिलांडकोटि ब्रह्मांड नायक अथर्व वेद प्रिया अथर्व वेद सेवाम अवधारय ओम शन्नो देवीरभिष्टाय आपो भवन्तु पीतये संयोरभिस्रावन्तु नः ओम विष्णोर्नु नु विष्णोर्विष्णोर्नो नुकं कन्नुकं कं वीर्याणि वीर्याणि कं वीर्याणि वीर्याणि प्रवीर्याणि वीर्याणि प्रवोचं वोचं प्रवोचं वोचं यो यो वोचं वोचं यः यः पार्थिवानि पार्थिवानि यो यः पार्थिवानि पार्थिवानि विममे विममे पार्थिवानि पार्थिवामि विममे विममे रजांसि रजांसि विममे विममे रजांसि विमम इति विममे रजांसीति रजांसि यो अस्काभायदस्काभायत् यो यो अस्काभायत् अस्काभायदुत्तारमुत्तारमस्काभायदस्काभायदुत्तारम् उत्तारं सधस्थं सधस्थमुत्तारमुत्तारं सधस्थम् उत्तारमित्युत्तारं सधस्थं विचक्रमाणो विचक्रमाणस्तधस्थं सधस्थं विचक्रमाणः सधस्थमिति सधस्थं विचक्रमाणस्त्रेधा त्रेधा विचक्रमाणो विचक्रमाणस्त्रेधा विचक्रमाण इति विचक्रमाणः त्रेधोरुगाय उरुगायस्त्रेधा त्रेधोरुगायः उरुगाय इत्योरुगायः प्रतत्तत्प्रप्रतते तद्विष्णुर्विष्णुस्तत्तद्विष्णोः विष्णुस्तवते स्तवते विष्णुर्विष्णुस्तवते स्तवते वीर्येण वीर्येण स्तवते स्तवते वीर्येण वीर्येण मृगो मृगो वीर्येण वीर्येण मृगः मृगो न मृगो मृगो न भीमो भीमो न भीमः भीमः कोचरः कोचरो भीमो भीमः कोचरः कुचरो गिरिष्ठा गिरिस्थाः कोचरः कोचरो गिरिष्ठाः गिरिस्था इति गिरिस्थाः यस्योरुषु यस्योरुषोरुषु यस्य यस्योरुषु पुरुषु त्रिषु 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 विक्रमाणेषु विक्रमाणेषु त्रिषु त्रिषु विक्रमाणेषु विक्रमाणेष्वधिक्षियन्त्याधिक्षियन्ति विक्रमाणेषु विक्रमाणेष्वधिक्षियन्ति विक्रमाणेष्विति विक्रमाणेषु अधिक्षियन्ति भुवानानि भुवानान्यधिक्षियन्त्याधिक्षियन्ति भुवानानि अधिक्षियन्तीत्याधिक्षियन्ति भुवानानि विश्वा विश्वा भुवानानि भुवानानि विश्वा विश्वेति विश्वा हरिः ॐ स्वस्ति वेदान्तैरपि वेदितव्यवचनैर्वेदान्तविद्याधर ब्रह्माण्डैरमितैर्गुणैरमहितः श्रीदेवदेवोत्तमा ज्ञानानन्दसुखप्रदैकनिलय वेदान्तशास्त्रप्रिया भक्ताभीष्टदमुक्तिमुक्तिफलदं वेदान्तमाश्रावय देवदेवोत्तमदेवता सार्वभौम अखिलाण्डकोटिब्रह्माण्डनायक वेदान्तशास्त्रप्रिया वेदान्तशास्त्रसेवामवधारय अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तं पचामन्नं चतुर्विधं सर्वस्य चाहं हृदिसन्निविष्टो मत्तस्प्रतिज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदमिदेह चाहम् ॐ स्वस्ति पूर्वेषां कथया पुराणमिति ये जानन्ति जातं सदा भक्ता भागवतादिभाग्यदमिदं श्रीदेवदेवोत्तम लक्ष्मीनाथतवाङ्गिरिदर्शनकरं गोपालचूडामणे दिव्यज्ञानपुराणपूर्णपुरुषैराख्यातमाकर्णय देवदेवोत्तमदेवता सार्वभौमकिराणकोटिब्रह्माण्डनायक पुराणप्रिया पुराणसेवामवधारय गुरवे सर्वलोकानां भिषजे भवरोगिणां
ನಿಧಯೇ ಸರ್ವವಿದ್ಯಾನಾಂ ದಕ್ಷಿಣಾಮೂರ್ತಯೇ ನಮಃ. ಅಜ್ಞಾನಾಂಧಸ್ಯ ಲೋಕಸ್ಯ ಜ್ಞಾನಾಂಜನಶಲಾಕಯ ಚಕ್ಷುಃ ಉನ್ಮೀಲಿತಂ ಯೇನ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರವೇ ನಮಃ. ಶ್ರೀಮದ್ಭಾಗವತ ಮಹಾಪುರಾಣ ಪುರಾಣಗಳಲ್ಲಿ ಬಹಳ ಶ್ರೇಷ್ಠವಾದದ್ದು, ಶಿರಃಪ್ರಾಯವಾದದ್ದು. ನಮ್ಮಲ್ಲಿ ತಲೆಗೆ ಯಾವ ಪ್ರಾಧಾನ್ಯತೆ ಇದೆಯೋ ಆ ಒಂದು ಪ್ರಾಧಾನ್ಯತೆ 18 ಪುರಾಣಗಳಲ್ಲಿ ಶ್ರೀಮದ್ ಭಾಗವತ ಮಹಾಪುರಾಣಕ್ಕೆ ಇದೆ. ಭಾಗವತ ಸಪ್ತಾಹ ಅಂತ ನಾವು ಮಾಡ್ತೇವೆ. ಪ್ರಾಯಶಃ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಎಷ್ಟೋ ಭಾಗವತ ಸಪ್ತಾಹ ಆಗಿದೆ. ಆ ಭಾಗವತ ಸಪ್ತಾಹದಲ್ಲಿ ಬರುವಂತಹ ಅಂಬರೀಷ ರಾಜನ ಒಂದು ಕಥೆ ಬಹಳ ಪರಮ ಪವಿತ್ರವಾದದ್ದು. ಅಂಬರೀಷ ರಾಜನನ್ನು ನಾವು ಹೇಳುವಾಗ ಖಾಲಿ ಅಂಬರೀಷ ಅಂತ ಹೇಳುವುದಿಲ್ಲ, ಭಕ್ತ ಅಂಬರೀಷ ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ. ಪರಮ ಶ್ರೀಹರಿಯ ಭಕ್ತನಾಗಿದ್ದುಕೊಂಡು ಏನನ್ನೆಲ್ಲ ಸಾಧಿಸಿಕೊಂಡ ಅವನು. ಸಾಧಿಸಿದ್ದು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಯಾವುದೇ ಸಂಪತ್ತು ವೈಭವ ಅಲ್ಲ, ಅವನಿಗೆ ಮೋಕ್ಷ ಇತ್ಯಾದಿ ಪರಮಪದ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಯಿತು ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ಈ ಅಂಬರೀಷನ ಕಥೆಯನ್ನು ಯಾರು ಕೇಳ್ತಾರೋ ಅವರು ಭಗವಂತನ ಪರಮ ಭಕ್ತರಾಗ್ತಾರೆ ಅಂತ ಫಲಶ್ರುತಿಯಲ್ಲೇ ಹೇಳಿದ್ದುಂಟು. ನಮಗೆ ಅದು ಸಿಗುವಂಥದ್ದು ಇದು ಸಿಗುವಂಥದ್ದು ಭೋಗ ಸಿಗುವುದಲ್ಲ, ನಮಗೆ ಮುಖ್ಯ ಬೇಕಾದದ್ದು ಭಗವಂತನ ಭಕ್ತನಾಗಬೇಕು ನಾನು. ಅದು ಹೇಗೆ ಸಿಗ್ತದೆ? ಇಂತಹ ಮಹಾಜ್ಞಾನಿಗಳ ಕಥೆಯನ್ನು ಕೇಳಿದಾಗ ನಮಗೆ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗ್ತದೆ. ನಾಭಾಗ ಅಂತ ಹೇಳುವಂತಹ ಒಬ್ಬ ಹಿರಿಯನ ಪುತ್ರ ಅಂಬರೀಷ, ಬಹಳ ನಿಷ್ಠಾವಂತ. ಅವನ ಬಗ್ಗೆ ಭಾಗವತದಲ್ಲಿ ತುಂಬ ಶ್ಲೋಕಗಳೆಲ್ಲ ಬರ್ತದೆ. ಬಹಳ ಉದಾರಿಯಾಗಿದ್ದ, ಹರಿಯೇ ನನ್ನ ಸರ್ವಸ್ವ ಅಂತ ಹೇಳುವಂತಹ ರೀತಿಯಲ್ಲಿ ರಾಜನಾಗಿದ್ರೂ ಕೂಡ ವೈರಾಗ್ಯವನ್ನು ತಾಳಿಕೊಂಡು, ಅದು ಬಹಳ ಮುಖ್ಯ. ರಾಜ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಭೋಗಗಳನ್ನು ಅನುಭವಿಸಲಿಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ಅವಕಾಶ ಉಂಟು, ಆದರೆ ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ಇದ್ರೂ ಅವನು ವೈರಾಗ್ಯವನ್ನು, ಪರಮ ವೈರಾಗಿಯಾಗಿ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಶ್ರೀಹರಿಯ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದ. ನನಗೆ ಕಣ್ಣು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಯಾಕೆ? ಶ್ರೀಹರಿಯ ವೈಭವವನ್ನು ನೋಡಲಿಕ್ಕೆ. ಕಿವಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಯಾಕೆ? ಶ್ರೀಹರಿಯ ಪರಮ ಪವಿತ್ರವಾದಂತಹ ಕಥೆಯನ್ನು ಕೇಳಲಿಕ್ಕೆ. ನಾಲಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಯಾಕೆ? ಶ್ರೀಹರಿಯ ಪ್ರಸಾದವನ್ನು ಸೇವಿಸಲಿಕ್ಕೆ. ಕಾಲು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಯಾಕೆ? ಶ್ರೀಹರಿಯ ಪುಣ್ಯಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಎಂಬುದಾಗಿ ಅಂತಹ ಒಂದು ಪರಮ ಭಕ್ತನಾಗಿದ್ದ ಅವನು. ಅಶ್ವಮೇಧ ಯಾಗಗಳನ್ನು, ಎಷ್ಟೋ ನೂರಾರು ಅಶ್ವಮೇಧ ಯಾಗಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದ. ರಾಜನಾದವರು ಯಾಗಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಪ್ರಜೆಗಳ ರಕ್ಷಣೆಗೋಸ್ಕರವಾಗಿ, ರಾಷ್ಟ್ರದ ರಕ್ಷಣೆಗೋಸ್ಕರವಾಗಿ. ಅದರಲ್ಲಿ ಬಹಳ ಶ್ರೇಷ್ಠವಾದಂತಹ ಯಾಗ ಯಾವುದು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಅಶ್ವಮೇಧ ಯಾಗ. ಅಶ್ವಮೇಧ ಯಾಗಕ್ಕಿಂತ ದೊಡ್ಡ ಯಾಗ ಯಾವುದೂ ಕೂಡ ಇಲ್ಲ. ಅಂತಹ ಎಷ್ಟೋ ನೂರಾರು ಅಶ್ವಮೇಧ ಯಾಗಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಶ್ರೀಹರಿಯನ್ನು ಸಂಪ್ರೀತಿಗೊಳಿಸಿ ಅವನಿಗೆ ಶ್ರೀಹರಿಯ ಪರಮ ಅನುಗ್ರಹ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಯಿತು. ಹೇಗೆ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಸುದರ್ಶನ ಚಕ್ರವನ್ನೇ ಮಹಾವಿಷ್ಣು ಅವನ ರಕ್ಷಣೆಗೋಸ್ಕರವಾಗಿ ಕೊಟ್ಟಂತೆ. ಕೊಟ್ಟದ್ದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವನ ಕೈಯಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟದ್ದಲ್ಲ, ಅವನಿಗೆ ಯಾವಾಗ ತೊಂದರೆ ಆದಾಗ ಆ ಸುದರ್ಶನ ಚಕ್ರ ಅವನಿಗೆ ರಕ್ಷಣೆಗೋಸ್ಕರವಾಗಿ ಅವನ ಸುತ್ತಲೇ ತಿರುಗ್ತಾ ಇರ್ತಿತ್ತು. ಅಂತಹ ಒಂದು ಅನುಗ್ರಹ ಅವನಿಗೆ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಯಿತು. ಸುದರ್ಶನ ಚಕ್ರ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತುಂಟು, ಸುದರ್ಶನ ಹೋಮ ನಾವು ಮಾಡ್ತೇವೆ. ಸಹಸ್ರಾರ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲಿ ಅರ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಹಲ್ಲು ಅಂತ ಅರ್ಥ. ಸಹಸ್ರಾರ ಅಂತಹ 1000 ಹಲ್ಲುಗಳು ಆ ಚಕ್ರಕ್ಕೆ ಉಂಟು. ನಮಗೆ ಯಾರಾದರೂ ಒಂದು ಮಕ್ಕಳು ಬಂದು ಕಚ್ಚಿದ್ರೆ ಎಷ್ಟು ನೋವಾಗ್ತದೆ ನಮಗೆ. ಹಾಗಿರುವಾಗ ಅಂತಹ ಸಹಸ್ರಾರು 1000 ಹಲ್ಲುಗಳು ಇರುವಂತಹ ಚಕ್ರ, ಅದರ ಮಹಿಮೆ, ಅದರ ಶಕ್ತಿ ಹೇಗೆ ಇರ್ಬೋದು ಅಂತ ನಾವು ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕು. ಅಂತಹ ಚಕ್ರವನ್ನೇ ಅವನ ರಕ್ಷಣೆಗೋಸ್ಕರವಾಗಿ, ಅಂಬರೀಷನ ರಕ್ಷಣೆಗೋಸ್ಕರವಾಗಿ ಭಗವಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಮತ್ತೇನು ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ, ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಯಾಗಗಳು ಮಾಡಿ ಆಯಿತು, ಅವನಿಗೆ ಸಮಾಧಾನ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ಇನ್ನೂ ನನಗೆ ದೇವರ ಅನುಗ್ರಹ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗಬೇಕು ಅಂತ ಪರಮ ಪವಿತ್ರವಾದಂತಹ ಏಕಾದಶಿ ವ್ರತವನ್ನು 1 ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಆಚರಿಸ್ತಾನೆ ಅಂಬರೀಷ, ತನ್ನ ಪತ್ನಿಯ ಜೊತೆಗೆ ಸೇರಿಕೊಂಡು. ಹೀಗೆ 1 ವರ್ಷ ಆಚರಿಸಿದ ವ್ರತವಾದ ಸಮಾಪ್ತಿಯಾಗುವಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬಗೆ ಬಗೆಯ ದಾನಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾನೆ. ಇಡೀ ರಾಜ್ಯದ ಪ್ರಜೆಗಳಿಗೆ ಅನ್ನದಾನವನ್ನು ಮಾಡಿದ್ದ, ಬ್ರಾಹ್ಮಣರಿಗೆ ವಿಶೇಷವಾದಂತಹ ದಾನಗಳನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡಿ ಏಕಾದಶಿಯಾಗಿ ಮರುದಿವಸ ದ್ವಾದಶಿ ಬರ್ತದೆ. ದ್ವಾದಶಿಯ ಸಮಯದಲ್ಲಿ ಪಾರಣೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಪಾರಣೆಯನ್ನು ಮಾಡಿದಾಗ ಸಂಪೂರ್ಣ ಏಕಾದಶಿಯ ಫಲ ಸಿಗುವಂಥದ್ದು, ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಆ ವ್ರತವು ಭ್ರಷ್ಟವಾಗಿ ಹೋಗ್ತದೆ ಎಂಬುದಾಗಿ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ, ಇನ್ನೇನು ಪಾರಣೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳುವಾಗ ಮಹಾಮುನಿಗಳಾದಂತಹ
ಋಷಿ ಶ್ರೇಷ್ಠರಾದಂತಹ ದೂರ್ವಾಸ ಮುನಿಗಳು ಅಲ್ಲಿಗೆ ಬರ್ತಾರೆ. ಎಲ್ಲಿಗೆ? ಅವನಿರುವಂತಹ ಅಂಬರೀಷನ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ. ಹಿರಿಯರು ಜ್ಞಾನಿಗಳು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಅವರಿಗೆ ಹೇಗೆ ಸತ್ಕಾರವನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಎಂಬುದು ಅವನಿಗೆ ತಿಳಿದಿತ್ತು. ಯಾಕೆ? ಅವನು ಸಾತ್ವಿಕನಾಗಿದ್ದ. ಬಹಳ ಸಂತೋಷದಿಂದ ಈ ವ್ರತದ ಒಂದು ಸಮಯದಲ್ಲಿ, ಕೊನೆಯ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಆ ದೂರ್ವಾಸರು ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅಂತಾದರೆ ಸಾಕ್ಷಾತ್ ಮಹಾವಿಷ್ಣುವಿನ ಸ್ವರೂಪ ಅವರು ಅಂತ ಹೇಳಿಕೊಂಡು ಅವರನ್ನು ಸ್ವಾಗತ ಮಾಡಿದ. ಅವರಿಗೆ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಅತಿಥಿ ಸತ್ಕಾರವನ್ನು ಮಾಡಿದ. ಆಗಾಗಲೇ ದ್ವಾದಶಿ ಮುಗಿಲಿಕ್ಕೆ 1 ಗಳಿಗೆ ಮಾತ್ರ ಉಳಿದಿದೆ. ಇನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಕೆಲವೇ ನಿಮಿಷದಲ್ಲಿ ದ್ವಾದಶಿ ತಿಥಿ ಮುಗಿತದೆ. ಪಾರಣೆ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂತಾದರೆ ವ್ರತ ಭ್ರಷ್ಟ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾಯಿತು. ದೂರ್ವಾಸರು ನೋಡಿದರೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾನು ಯಮುನಾ ನದಿಯ ತೀರಕ್ಕೆ ಹೋಗಿ ನನ್ನ ಮಧ್ಯಾಹ್ನದ ಸಂಧ್ಯಾವಂದನೆ ಜಪವನ್ನೆಲ್ಲ ಮುಗಿಸಿ ಬರ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಇವನಿಗೆ ಉಭಯ ಸಂಕಟ ಆಯಿತು. ದ್ವಾದಶಿ ಮುಗೀತದೆ, ನಾನು ಈಗ ಊಟ ಮಾಡಬೇಕು, ಆದರೆ ಅತಿಥಿ ದೇವೋ ಭವ, ಅತಿಥಿಗಳು ದೂರ್ವಾಸರಿದ್ದಾರೆ, ಅವರನ್ನು ಬಿಟ್ಟು ನಾನು ಹೇಗೆ ಊಟ ಮಾಡುವುದು ಅಂತ ಆಯ್ತು ಅವನಿಗೆ. ಬಹಳ ಚಿಂತಾಮಗ್ನನಾದ. ಆಗ ಅಲ್ಲಿರುವಂತಹ ಶಾಸ್ತ್ರವೇತ್ತರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನೀವಿನ್ನು ದೂರ್ವಾಸರಿಗೆ ಕಾದರೆ ಆಗುವುದಿಲ್ಲ, ಅದರಿಂದ ನೀರನ್ನು ಕುಡಿದ್ರೆ ವ್ರತ ಭಂಗವೂ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಉಂಟು ಶಾಸ್ತ್ರದಲ್ಲಿ, ವ್ರತ ಭಂಗ ಆಗುವುದಿಲ್ಲ ಅಂತ ಸಹ ಉಂಟು. ಆದ್ದರಿಂದ ನೀವು ಶ್ರೀಹರಿಯ ಪಾದೋದಕವನ್ನು ಸೇವನೆ ಮಾಡಿ ಎಂಬುದಾಗಿ ಅಲ್ಲಿರುವಂತಹ ವಿದ್ವಾಂಸರು ಅವರಿಗೆ ಅಂಬರೀಷನಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ತದನಂತರ ಶ್ರೀಹರಿಯೇ ಗತಿ ಅಂತ ಆ ಶ್ರೀಹರಿಯ ಪಾದೋದಕವನ್ನು, ತೀರ್ಥವನ್ನು ಅವನು ಪ್ರಾಶನ ಮಾಡ್ತಾನೆ. ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯ ಆಯಿತು, ದೂರ್ವಾಸರು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ದೂರ್ವಾಸರ ಕೋಪ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅದು ಹೆಸರು ಕೇಳುವಾಗಲೇ ದೂರ್ವಾಸ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು ಅಗ್ನಿ ಸದೃಶವಾದಂತಹ ಕೋಪಿಷ್ಠರವರು. ದೂರ್ವಾಸರು ಬಂದರು. ಅವರ ಜ್ಞಾನ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಗೊತ್ತಾಯಿತು, ಇವ ನನ್ನನ್ನು ಬಿಟ್ಟು ಪಾರಣೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾನೆ, ತೀರ್ಥ ಸೇವನೆ ಮಾಡಿದ್ದಾನೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾಯಿತು. ಉಗ್ರವಾದಂತಹ ಕೋಪ ಬಂತು ದೂರ್ವಾಸರಿಗೆ. ಕೋಪ ಬಂದು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ತನ್ನ ಜಟೆಯನ್ನು ತೆಗೆದು ಅವನನ್ನು ಸಂಹಾರ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನೋಡಿದರು. ಜಟೆಯನ್ನು ತೆಗಿತಾರೆ, ಅವನ ಮೇಲೆ ಅಸ್ತ್ರವಾಗಿ ಪ್ರಯೋಗ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅಸ್ತ್ರವಾಗಿ ಪ್ರಯೋಗ ಮಾಡುವಾಗ ಅವನ ಸುತ್ತ ಇದ್ದದ್ದು ಸುದರ್ಶನ ಚಕ್ರ ಅವನಿಗೆ ರಕ್ಷಣೆ ಕೊಡ್ತಾ ಉಂಟು, ಮಹಾವಿಷ್ಣುವಿನದ್ದು. ಆ ಸುದರ್ಶನ ಚಕ್ರದ ಎದುರಿಗೆ ಅವರ ಜಟೆಯು ಭಸ್ಮವಾಗಿ ಹೋಯಿತು. ಇದನ್ನು ನೋಡಿದರು ದೂರ್ವಾಸರು, ದಿಗ್ಭ್ರಾಂತರಾದರು. ನಾನು ಇಂತಹ ತಪಸ್ವಿ, ಯಾವುದೋ ಒಂದು ಚಕ್ರ ಬಂದು ಹೀಗಾಯ್ತಲ್ಲ, ಇದು ಪ್ರಾಯಶಃ ವಿಷ್ಣುವಿನ ಸುದರ್ಶನ ಚಕ್ರವೇ ಆಗಿದೆ ಅಂತ ಅವರ ಮನಸ್ಸಿಗೆ ಬಂತು. ಅಷ್ಟು ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಭಸ್ಮ ಮಾಡಿದ್ದು ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಸುದರ್ಶನ ಚಕ್ರ ದೂರ್ವಾಸರನ್ನು ಓಡಿಸಿಕೊಂಡು ಹೋಯಿತು. ದೂರ್ವಾಸರು ಓಡ್ತಾರೆ, ಬೀಳ್ತಾರೆ, ಎಡುತ್ತಾರೆ, ಏನು ಮಾಡಿದರೂ ಕೂಡ ಹಿಂದಿಂದ ಸುದರ್ಶನ ಚಕ್ರ ಬರ್ತಾ ಉಂಟು. ಅದರ ಬಿಸಿ ಇವರಿಗೆ ತಡಿಲಿಕ್ಕಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಓಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಏನು ಮಾಡುವುದು ಅಂತ ಗೊತ್ತಾಗುವುದಿಲ್ಲ. ಸೀದಾ ಸತ್ಯಲೋಕಕ್ಕೆ ಬಂದರು, ಬ್ರಹ್ಮ ಇರುವಂತಹ ಲೋಕಕ್ಕೆ. ಬ್ರಹ್ಮನ ಹತ್ರ ಬಂದು ಹೇಳ್ತಾರೆ, ಸ್ವಾಮಿ ಹೀಗಾಗಿದೆ, ನಾನು ತಪ್ಪು ಮಾಡಿದ್ದೇನೆ, ಸುದರ್ಶನ ಚಕ್ರನ್ನ ಹಿಂದೆ ಬರ್ತಾ ಉಂಟು, ನಾನು ಭಸ್ಮಾಗಿ ಹೋಗ್ತೇನೆ, ನನ್ನನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಕೇಳುವಾಗ ಬ್ರಹ್ಮ ಹೇಳ್ತಾನೆ, ಅದು ವಿಷ್ಣುವಿನ ಚಕ್ರ, ನನಗೇನು ಮಾಡಲಿಕ್ಕಾಗುವುದಿಲ್ಲ, ನನಗೆ ಸ್ಥಿತಿ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡುವಂಥದ್ದು ಮಾತ್ರ, ಇದಕ್ಕೆ ನೀನು ಬೇರೆ ಏನಾದರೂ ಇನ್ನ ದಾರಿ ನೋಡಿಕೋ ಅಂತ ಬ್ರಹ್ಮ ತಪ್ಪಿಸಿಕೊಂಡ. ಸೀದಾ ಕೈಲಾಸಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ. ಶಿವ ಏನಾದರೂ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿ ನನಗೆ ಬಿಟ್ಟಾಕ್ಲಿಕ್ಕಿಲ್ಲ ಅಂತ ಧೈರ್ಯದಿಂದ ಬರುವಾಗ ಶಿವ ಸಹ ಹಾಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ನನಗೇನಿದ್ರು ಕೂಡ ನಾನೂ ಕೂಡ ಒಂದು ಶಕ್ತಿಯ ಅಧೀನದಲ್ಲಿರುವವ, ಆ ಶಕ್ತಿಯ ಪ್ರೇರೇಪಣೆಯಿಂದ ನಾನು ಸಂಹಾರವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ಆದ್ದರಿಂದ ಇದನ್ನು ತಡೆಯುವಂತಹ ಶಕ್ತಿ ನನಗೂ ಕೂಡ ಇಲ್ಲ, ಆದ್ದರಿಂದ ಇದು ಅಸ್ತ್ರ ಯಾರದ್ದು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ವಿಷ್ಣುದೇವರದ್ದು, ಅದರಿಂದ ಮಹಾವಿಷ್ಣು ಹತ್ರ ನೀನು ಹೋಗು ಅಂತ ಹೇಳಿದೆ. ದೂರ್ವಾಸ ಸೀದಾ ವೈಕುಂಠ ಲೋಕಕ್ಕೆ ಬರ್ತಾನೆ ಓಡಿಕೊಂಡು. ವೈಕುಂಠ ಲೋಕದಲ್ಲಿ ಶ್ರೀಮನ್ನಾರಾಯಣ ದೇವರು ಮಹಾವಿಷ್ಣು ದೇವರು ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಬಹಳ ಶರಣಾಗತನಾಗಿದ್ದುಕೊಂಡು ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾನಂತೆ, ಸ್ವಾಮಿ ನನ್ನನ್ನು ರಕ್ಷಿಸಬೇಕು, ನಾನು ಗೊತ್ತಿಲ್ಲದೆ ನನ್ನ ಅಹಂಕಾರದಿಂದ ನಿಮ್ಮ ಭಕ್ತನಿಗೆ ನಾನು ಚ್ಯುತಿಯನ್ನು ಮಾಡಿದೆ, ನಾನು ನನ್ನ ಸಿಟ್ಟನ್ನು ಅವನ ಮೇಲೆ ಪ್ರದರ್ಶನ ಮಾಡಿದೆ, ಈ ನಿಮ್ಮ ಅಸ್ತ್ರವಾದಂತಹ ಸುದರ್ಶನ ಚಕ್ರ ನನ್ನ ಸುಟ್ಟು ಹಾಕಲಿಕ್ಕೆ ಬರ್ತಾ ಉಂಟು ಅಂತ ಹೇಳುವಾಗ ವಿಷ್ಣು ಕೂಡ ಹೇಳ್ತಾನೆ, ನಾನು ಭಕ್ತರ ಅಧೀನನಾಗಿರುವಂಥವನು, ಇಂತಹ ಪರಮ ಭಕ್ತ ಅಂಬರೀಷ ಅವನ ಎಂತಹ ಭಕ್ತ ಅಂತ ನಾನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, ನನ್ನನ್ನು ನಾನು ಅವನಿಗೆ ಕೊಟ್ಟಾಗಿದೆ, ನನಗೂ ಕೂಡ ಏನು ಮಾಡಲಿಕ್ಕಾಗುವುದಿಲ್ಲ ಅಂತ ವಿಷ್ಣು ಹೇಳಿದೆ. ನೋಡಿ ಎಂತಹ ಭಕ್ತರ ಅಧೀನ ಭಗವಂತ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದಕ್ಕೆ ಕೃಷ್ಣ ಭಗವದ್ಗೀತೆಯಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಹೇಳ್ತಾನೆ, ಯೇ ಯಥಾ ಮಾಂ ಪ್ರಪದ್ಯಂತೆ ತಾಂಸ್ತಥೈವ ಭಜಾಮ್ಯಹಂ. ಭಕ್ತನು ನನ್ನನ್ನು ಹೇಗೆ ಭಜಿಸ್ತಾನೋ ಆ ಭಕ್ತನನ್ನು ನಾನು ಹಾಗೆ ಭಜಿಸ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ನೋಡಿ ಭಗವಂತ ನಮ್ಮನ್ನು ಭಜಿಸ್ತಾನೆ, ನಾವು ನಿಜವಾದಂತಹ ಭಕ್ತರಾದರೆ ಭಗವಂತ ನಮ್ಮನ್ನು ಕೂಡ ಭಜನೆ ಮಾಡ್ತಾನೆ. ಹಾಗಿರುವಾಗ ಅಂತಹ
ಅಂಬರೀಷನಿಗೆ ನೀನು ಹಾಗೆ ಮಾಡಿದೆ, ಈಗ ನನ್ನಿಂದಲೂ ಕೂಡ ಏನು ಮಾಡಲಿಕ್ಕಾಗುವುದಿಲ್ಲ, ನೀನು ಅವನತ್ರವೇ ಹೋಗಿ ಕ್ಷಮೆ ಕೇಳು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ ಮಹಾವಿಷ್ಣುದೇವರು. ಸೀದಾ ದೂರ್ವಾಸರು ಪುನಃ ಅಂಬರೀಷ ಇರುವಂತಹ ಜಾಗಕ್ಕೆ ಬಂದು ಅಂಬರೀಷನಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತಾರಂತೆ. ಅಂಬರೀಷ ಕ್ಷತ್ರಿಯ, ದೂರ್ವಾಸ ಬ್ರಾಹ್ಮಣ. ಯಾವುದು ಜಾತಿ ಇಲ್ಲ, ಭಕ್ತರಲ್ಲಿ ನಾವು ಶ್ರೇಷ್ಠ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹೋದರೆ ಯಾವ ಜಾತಿ ಇಲ್ಲ. ದೂರ್ವಾಸರು ಒಂದು ಅಂಬರೀಷನಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇದು ಭಾಗವತದಲ್ಲಿ ಬರುವಂಥದ್ದು, ನಾನು ಹೇಳುವ ವಿಚಾರ ಭಾಗವತದಲ್ಲಿ ಉಂಟು. ನಮಸ್ಕಾರ ಅಂಬರೀಷನಿಗೆ ಬಹಳ ದಿಗ್ಭ್ರಾಂತನಾದ ಇಂತಹ ಋಷಿಶ್ರೇಷ್ಠರು ಬ್ರಾಹ್ಮಣರು ನನಗೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡುವುದು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಏನು ಅಂತ ಪುನಃ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ದೂರ್ವಾಸರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾನು ದೊಡ್ಡ ಅಪಚಾರವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇನೆ ಅಹಂಕಾರದಿಂದ. ನೀನು ಪರಮನ ವಿಷ್ಣು ಭಕ್ತನಾಗಿದ್ದಿ, ನಿನ್ನ ವ್ರತದ ಪೂರ್ಣ ಫಲಕ್ಕೆ ನೀನು ಪಾಲನೆ ಮಾಡಿದಿ ಅಂತ ನಾನು ಸಿಟ್ಟಿನಿಂದ ನಿನ್ನನ್ನು ಸಂಹಾರ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೋದೆ. ಆದರೆ ಸುದರ್ಶನ ಚಕ್ರ ನನ್ನನ್ನು ಇನ್ನೂ ಬಿಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣು ಮಹೇಶ್ವರರಲ್ಲಿ ಹೋದೆ, ಅವರೂ ಕೂಡ ನನಗೆ ಇದು ತಾಕತ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ನಿನ್ನ ಹತ್ರವೇ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ವಿಷ್ಣು ಹೇಳಿದ, ಆದರೆ ನಿನ್ನ ಹತ್ರ ಬಂದಿದ್ದೇನೆ, ಅದರಿಂದ ನೀನೇ ಇದನ್ನು ಶಾಂತಿಗೊಳಿಸಬೇಕು ಸುದರ್ಶನ ಚಕ್ರವನ್ನು ಅಂತ ಅಂಬರೀಷನಲ್ಲಿ ದೂರ್ವಾಸರು ಹೇಳುವಾಗ ಆ ಅಂಬರೀಷನು ಭಕ್ತಿಯಿಂದ ಸುದರ್ಶನ ಚಕ್ರವನ್ನು ಕುರಿತಾಗಿ ಸ್ತುತಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಾನೆ. ಆ ಸ್ತುತಿಯು ಭಾಗವತದಲ್ಲಿ ಉಂಟು. ಅಂತಹ ಸ್ತುತಿಯನ್ನು ಮಾಡುವಾಗ ಆ ಸುದರ್ಶನ ಚಕ್ರವು ಶಾಂತವಾಗ್ತದೆ. ಬಿಟ್ಟು ಅವರು ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬಂದು ಹೋಗಿದ್ದಾರೆ, ಈಗ ಸಿಟ್ಟು ಬಂದಿರಬಹುದು ಅವರಿಗೆ, ಆದರೆ ಅವರನ್ನು ಬಿಟ್ಟು ನಾನು ಊಟ ಮಾಡುವುದಿಲ್ಲ ಅಂತ ಅಷ್ಟು ದೂರ್ವಾಸರು ಬರುವ ಹೊತ್ತಿನವರೆಗೂ ಕೂಡ ಅವನು ಕಾದಿದ್ದಾನೆ. ತದನಂತರ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಆ ದೂರ್ವಾಸರಿಗೆ ಬೇಕಾದಂತಹ ಸೇವೆಯನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅವನು ಭೋಜನವನ್ನು ಅವರಿಗೆ ಉಣಬಡಿಸಿ ಮತ್ತೆ ತಾನು ಕೂಡ ಭೋಜನವನ್ನು ಮಾಡ್ತಾನೆ. ಇದರಿಂದ ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕಾದದ್ದೇನು ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಭಕ್ತರ ಅಧೀನ ಭಗವಂತ ಹೇಗೆ ಆಗ್ತಾನೆ ಅಂತ. ಅಂತಹ ನಿರ್ಮಲ ಚಿತ್ತದಿಂದ ಒಂದು ಕ್ಷಣವಾದರೂ ನಮಗೆ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ಮನಸ್ಸು ಬೇರೆ ಬೇರೆ, ಮನಸ್ಸು ಪಾದರಸದ ಹಾಗೆ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿಗೋ ಓಡ್ತದೆ. ಆದರೆ ಒಂದು ಕ್ಷಣ ಮಾತ್ರ ಭಗವಂತನ ಪಾದಾರವಿಂದದಲ್ಲಿ ಅಚಂಚಲವಾದಂತಹ ಭಕ್ತಿಯನ್ನು ಪ್ರೇಮವನ್ನು ಇಟ್ಟಾಗ ಭಗವಂತ ನಮಗೆ ವಶನಾಗ್ತಾನೆ. ಇನ್ನು ಹೇಳಬೇಕು ಅಂತಾದರೆ ನಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ ಭಗವಂತ ಇರ್ತಾನೆ. ಅಹಂಕಾರದಿಂದ ಹೇಳುವುದಲ್ಲ, ಅಷ್ಟು ಭಗವಂತ ನಮ್ಮ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತಾನೆ. ಇದಕ್ಕೆ ಉದಾಹರಣೆಯೇ ಈ ಕಥೆ. ಆದ್ದರಿಂದ ಅಂತಹ ಈ ಕಥೆಯನ್ನು ಯಾರು ಶ್ರವಣ ಮಾಡ್ತಾರೋ ಅವರು ಭಗವಂತನ ಪರಮ ಭಕ್ತರಾಗಿರ್ತಾರೆ ಅಂತ ಭಾಗವತದಲ್ಲೇ ಹೇಳಿದ್ದುಂಟು. ಆದ್ದರಿಂದ ನಮಗೆ ಏನು ಬೇಡ, ಭಗವಂತನ ಭಕ್ತ ಶ್ರೀಹರಿಯ ಭಕ್ತರಾದದ್ದೇ ಆದರೆ, ನಾವು ನಿಜವಾದಂತಹ ಭಕ್ತರಾದದ್ದೇ ಆದರೆ ಅವನು ನಮಗೆ ಎಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ಅನುಗ್ರಹಿಸ್ತಾನೆ, ನಮಗೆ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಪುರಾಣ ಶ್ರವಣವನ್ನು ಇಲ್ಲಿಗೆ ಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಮಸ್ತು ಅಂತ ಮುಗಿಸ್ತೇವೆ. ಓಂ ತತ್ಸತ್. ಓಂ ವೇದ್ಯಾ ವೇದ್ಯ ನಿಗದ್ಯ ವೃಂದಗದಿತ ಶ್ರೀ ಗದ್ಯ ಪದ್ಯ ಪ್ರಿಯಾನ್ ಸಂಪಾದ್ಯ ಪ್ರತಿಪಾದಿತಾರ್ಥನ ಚಯ ಶ್ರೀ ದೇವ ದೇವೋತ್ತಮಾನ್ ವಿದ್ಯಾರ್ಥೈರಮಿತಾಕ್ಷರೈ ನಿಗದಿತಂ ವೇದ್ಯಂ ಸುವಿದ್ಯಾನಿಧೆ ಗದ್ಯಂ ಸದ್ಯ ಇಹಾವತಾರಯಲ ಸದ್ಗದ್ಯ ಪ್ರಿಯ ಶ್ರೀಪತೆ ದೇವದೇವೋತ್ತಮ ದೇವತಾ ಸಾರ್ವಭೌಮ ಗ್ರಾಣಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ನಾಯಕ ಗದ್ಯ ಪದ್ಯ ಪ್ರಿಯ ಗದ್ಯ ಪದ್ಯ ಸೇವಾಮವಧಾರಯ. ಕಮಲಾಕುಚ ಚೂಚುಕ ಕುಂಕುಮತೋ ನಿಯತಾರುಣಿತಾಲುಲ ನೀಲತನೋ ಕಮಲಾಯತಲೋಚನ ಲೋಕಪದೇ ವಿಜಯೀ ಭವ ಸಂಕಟ ಶೈಲಪತೆ ಸಚತುರ್ಮುಖ ಷಣ್ಮುಖ ಪಂಚಮುಖ ಪ್ರಮುಖಾಖಿಲ ದೈವತ ಮೌಳಿಮಣೆ ಶರಣಾಗತ ವತ್ಸಲ ಶೌರ್ಯ ನಿಧೆ ಪರಿಪಾಲಯ ಮಾಂ ವೃಷಶೈಲಪತೆ ಅಲಿವೇಲಯತಾದವ ದುರ್ವಿಷಹೈರನುವೇಲ ಕೃತಾಪರದಾಶತೈ ಭರಿತಂ ತ್ವರಿತಂ ವೃಷಶೈಲಪತೆ ಪರಯಾ ಕೃಪಯಾ ಪರಿಪಾಹಿ ಹರೇ ಅಧಿವೆಂಕಟಶೈಲಮುದಾರಮತೆ ಜನತಾಭಿಮತಾದಿನಗಾರತತಾಂ ಪರದೇವತಯಾ ಗದಿತಾನ್ನಿಗಮೈ ಕಮಲಾದಯಿತಾನ್ನ ಪರಂ ಕಲಯೇ ಕಲವೇರುಣವಾಚತ ಗೋಪವಧೂ ಶತಕೋಟಿ ವೃತಕೋಟಿ ಸಮಾನ್ ಪ್ರತಿವಲ್ಲವಿಕಾಭಿಮತಾತ್ ಸುಖದಾತ್ ವಸುದೇವಸುತಾನ್ನ ಪರಂ ಕಲಯೇ ಅಭಿರಾಮ ಗುಣಾಕರ ದಾಶರಥೆ ಜಗದೇಕದನುರ್ಧರ ಧೀರಮತೆ ರಘುನಾಯಕ ರಾಮ ರಮೇಶ ವಿಭೋ ವರದೋ ಭವದೇವ ದಯಾ ಜಲಧೆ ಅವನೀತನಯಾ ಕಮನೀಯಕರಂ ರಜನೀಕರಚಾರ್ಮುಖಾಂಬುರಹಂ ರಜನೀಚರ ರಾಜತಮೋ ಮಿಹಿರಂ ಮಹನೀಯಮಹಂ ರಘುರಾಮಮಯೇ ಸುಮುಖಂ ಸುಹೃದಂ ಸುಲಭಂ ಸುಹೃದಂ ಸನುಜಂ ಸುಕಾಯಮಘೋಷರಂ
अपहाय रघोद्वहमन्यमहं न कथञ्चन जातुमजे विना वेङ्कटेशं ननाथो ननाथः सदा वेङ्कटेशं स्मरामि हरे वेङ्कटेश प्रसीद प्रियं वेङ्कटेश प्रयच्छ अहं दूरतस्ते पदाम्भोजयुग्मपरामेच्छयागत्य सेवां करोमि सकृत्सेवया नित्यसेवाफलं तं प्रयच्छ प्रभो वेङ्कटेश अज्ञानिना मया दोषान्न शेषान्न विहितान् हरे क्षमस्वत्तं शैलशिखामणि ॐ स्वस्ति ज्येष्ठकलोकपाल विजय श्रीदेव देवोत्तम भक्ताभीप्सितकष्टनाशन सुहृत्पुष्टिप्रद श्रीपते इष्टानन्दकमष्टकप्रियकरं सङ्कष्टनिर्मूलनं सन्तुष्टार्थमुदामहाष्टकमिदं त्वत्सेव्यमाराधय देवदेवोत्तम देवता सार्वभौमकनाटकोटिब्रह्माण्डनायक अष्टकप्रियाष्टकसेवामवधारय ब्रह्ममुरारिसुरार्चितलिङ्गं निर्मलभासितशोभितलिङ्गम् जन्मजदुःखविनाशनलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् देवमुनिप्रवरार्चितलिङ्गं कामदहं करुणाकरलिङ्गम् रावणदर्पविनाशनलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् सर्वसुगन्धिसुलेपितलिङ्गं बुद्धिविवर्धनकारणलिङ्गम् सिद्धसुरासुरवन्दितलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् कनकमहामणिभूषितलिङ्गं पणिपतिवेष्टितशोभितलिङ्गं दक्षसुयज्ञविनाशनलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् कुङ्कुमचन्दनलेपितलिङ्गं पङ्कजहारसुशोभितलिङ्गं सञ्चितपापविनाशनलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् देवगणार्चितसेवितलिङ्गं भावैर्भक्तिभिरेव च लिङ्गं दिनकरकोटिप्रभाकरलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् अष्टदलोपरिवेष्टितलिङ्गं सर्वसमुद्भवकारणलिङ्गम् अष्टविनाशनलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् सुरगुरुसुरवरपूजितलिङ्गं सुरवनपुष्पसदार्चितलिङ्गं परात्परं परमात्मकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् लिङ्गाष्टकमिदं पुण्यं यः पठेत् शिवसन्निधौ शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते ॐ स्वस्ति जनैः सङ्गीतमङ्गीकृतं श्रीरङ्गप्रियरङ्गसङ्गमरिभिः कैश्चित् प्रसङ्गोदितं सङ्गीतप्रियसप्तसप्तगतितैस्तद्दीर्घह्रस्वस्वरैराख्यातं जगतामभीष्टसुवदं सङ्गीतमाकर्णय देवदेवोत्तमदेवता सार्वभौमकनाटकोटिब्रह्माण्डनायक सङ्गीतप्रिया सङ्गीतसेवामवधारय पंढरीच्या वास चंद्रभागे स्नान पंढरीच्या वास चंद्रभागे स्नान
सर्वे पुण्यविरोधिनो इति जना नश्यन्ति यद्गीतितः पूर्णं भद्रमभिप्रसन् सन्माङ्गल्यकरं परं गुणनिधे गोपालकृष्णप्रभो देवदेवोत्तमदेवता सार्वभौम अखिलाण्डकोटिब्रह्माण्डनायक शङ्खवाद्यप्रिया शङ्खवाद्यसेवामवधारया अखिलपते गोवर्धनोद्धारक मायामोहितमूर्जितप्रियमं श्रीराजराजेश्वर शत्रुन् वंसन पाहि पाहि शरणं प्राप्तं वसन्तं सदा कामं कामय कामितार्थप्रदं श्रीकान्तसन्तोषय देवदेवोत्तमदेवता सार्वभौमग्राणकोटिब्रह्माण्डनायक मौरिवाद्यप्रिया मौरिवाद्यसेवामवधारय
स्वस्ति पंचानां निनदैरुदीर्णमनिशं तत्पञ्चवाद्यप्रभो वेरे भेदसमन्वितैर्विजयकृत् सन्तोषकृत्सं ततं शङ्कादिप्रियवेणुनादविधिना वीणादिवाद्यप्रिया वाद्यं सद्य इहावदारय हरे श्रीदेवदेवोत्तम देवदेवोत्तम देवता सार्वभौमग्राणकोटिब्रह्माण्डनायका सर्ववाद्यप्रिया सर्ववाद्यसेवा